सोलापूर शहरातील गुलमोहर बारमध्ये एका तरुणास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण। विजापूर रोडवरील गुलमोहर बारमध्ये धक्काबुक्कीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत अर्शद अलाउद्दीन मुल्ला वय वर्ष 33 राहणार जुनाविडी घरकुल हा तरुण जखमी झाला। ही मारहाण बुधवारी पहाटे 3:45 वाजण्याच्या सुमारास झाली। अर्शद हा गुलमोहर डान्स बारमध्ये गेला असता धक्काबुक्कीच्या कारणावरून सीनू गायकवाड व इतर तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। यात जखमी झालेल्या अर्शद याला मित्र शाहनवाज याने पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले। या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। 2 महिन्यांपूर्वीच याच गुलमोहर डान्स बारमध्ये अशाच प्रकारची मारहाणीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गुलमोहर डान्स बारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। काही महिन्यांपूर्वी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। दरम्यान त्यांनी सोलापूर शहरातील मटका व डान्स बार व्यवसायाबद्दल मोठे विधान केले होते। ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते, येत्या 2 दिवसात डान्स बार व मटका व्यवसायावर कारवाई करण्याचे मी आदेश दिलेले आहेत। त्यांच्या या वक्तव्याला काही महिने उलटून गेले आहेत। त्यांच्या त्या आदेशाची मागील 11 महिन्यात कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही। उलट सोलापूर शहरातील अनेक डान्स बार मोठ्या प्रमाणात बिनधास्तपणे सुरू आहेत। या डान्स बारमुळे शहरात मारहाणीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। आता या अनधिकृत डान्स बारवर पोलीस प्रशासन काय कारवाई करेल व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईल का, याकडे संपूर्ण सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।